हॅलो गर्ल्स अँड बॉईज, आपला टॉपिक चालू आहे व्हेक्टर आणि व्हेक्टरमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट चालू आहे. त्या पॉईंटचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू व्हेक्टर्स. आणि दोन व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आपण दोन टाईप घेतलेत. एक टाईप घेतला आहे दॅट इज नथिंग बट द डॉट प्रोडक्ट आणि दुसरा घेतला आहे क्रॉस प्रोडक्ट. आणि त्याच्या रिलेटेड आपण मोस्ट ऑफ क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत. आज पण आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहे विथ द कंपॅरिझन. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तो चलिए शुरू करते हैं. तो मोस्टली जर पाहायला गेलं आपण तर मोस्टली मी इथे जर पाहिलं तर दोन पार्टमध्ये इथे डिवाईड करतोय. अँड दॅट टू पार्ट इज नथिंग बट इथे मी घेतोय हे दोन पार्ट केले. तिथे मी या साईडला आपला डॉट प्रोडक्ट राहील आणि या साईडला क्रॉस प्रोडक्ट राहील आणि आपण कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस करूया. व्हॉट इज दॅट क्वेश्चन्स आपण इथे घेऊया. इथे मी लिहितोय वरती बेटा दॅट इज हिअर डॉट प्रोडक्ट. सो इथे घेतोय मी डॉट प्रोडक्ट. ओके. सो आणि या ठिकाणी घेतोय दॅट इज द क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट. सो दॅट इज हिअर. आता मोस्टली आपण जर पाहिलं तर क्वेश्चन इज देअर काय असणार आहे. सो मी इथे घेतोय फाइंड आउट डॉट प्रोडक्ट ऑफ इक्वल व्हेक्टर. इक्वल व्हेक्टरचं आपल्याला काय घ्यायचं आहे बेटा, डॉट प्रोडक्ट घ्यायचं आणि या साईडला आपण घेऊया. सो दॅट इज हिअर. आणि इथे घेतोय मी फाइंड आउट क्रॉस प्रोडक्ट ऑफ इक्वल व्हेक्टर. दोन इक्वल व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आणि दोन इक्वल व्हेक्टरचा काय रे बेटा डॉट प्रोडक्ट. आपल्याला कळायला पाहिजे इक्वल व्हेक्टर म्हणजेच मॉड ऑफ व्हेक्टर ए इज इक्वल टू मॉड ऑफ व्हेक्टर बी. दोघांचं मॅग्निट्यूड कसं असतं बेटा, सेम असतं. सो दॅट इज हिअर. आणि त्यांच्यामधला अँगल किती असतोय, दॅट इज द 0 डिग्री. इथे पण आपल्याला माहीत पाहिजे दॅट इज द मॉड ऑफ व्हेक्टर ए इज इक्वल टू मॉड ऑफ व्हेक्टर बी आणि त्यांच्यामधला अँगल जो असतो दॅट इज द 0 डिग्री. म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया बेटा की दॅट आर द इक्वल व्हेक्टर. चलो अभी हम यहाँ पे लेते हैं बेटा त्यांचा डॉट प्रोडक्ट घेऊया आपण. आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट येतो तरी काय, आपण इथे बघूया व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय रे बेटा ए बी कॉस थीटा. सो दॅट इज हिअर. एच्या ठिकाणी ए ठेवूया, बीच्या ठिकाणी पण आपण एच ठेवूया, मॅग्निट्यूड सेम आहे. इंटू कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती रे बेटा 1. दॅट बिकम द ए स्क्वेअर. सो दॅट इज हिअर. आणि इथे बघूया बेटा यहाँ पे देख लो व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर बी. फॉर्म्युला काय येईल रे बेटा ए बी साइन थीटा. सो दॅट इज हिअर. व्हेक्टर ए चं मॅग्निट्यूड आहे एच्या ठिकाणी ए ठेवूया, मॅग्निट्यूड सेम आहे. बीच्या ठिकाणी पण ए ठेवूया आणि इथे घेऊया साइन 0. पण बेटा साइन 0ची व्हॅल्यू किती आहे बेटा 0 आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हे आपल्याला झालं 0. तो कधी भी याद रखो इक्वल व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो आणि इक्वल व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा किती असतो रे 0 असतो. कारण इक्वल व्हेक्टरमध्ये अँगल किती असतो 0 डिग्री. कॉस 0 किती आहे 1 आहे आणि साइन 0 किती आहे 0 आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. समझ में आ गया. चलो अभी हम आगे जाएंगे. आणि ते म्हणजेच काय, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. सो दॅट इज मी इथे घेतोय वाटलं तर डॉट प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल व्हेक्टर किंवा त्याला बेस व्हेक्टर म्हणूया आणि क्रॉस प्रोडक्ट ऑफ बेस व्हेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज द ऑर्थोगोनल व्हेक्टर. आपल्याला माहीत पाहिजे की बेस व्हेक्टर किंवा ऑर्थोगोनल व्हेक्टर हे किती आहेत रे बेटा 3 आहेत, आय जे अँड के. सो दॅट इज हिअर. तर मी इथे घेतोय यहाँ पे हेडिंग डालता हूँ डॉट प्रोडक्ट ऑफ बेस व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतो आणि इथं मी घेतोय क्रॉस प्रोडक्ट ऑफ बेस व्हेक्टर. सो दॅट इज हिअर. बेस व्हेक्टर आहे. आता इथे जर पाहिलं आपण तर नंबर 1 मध्ये मी इथे घेतोय. सो दॅट इज हिअर. आणि ते म्हणजेच काय आय डॉट आय. इथे घेतोय मी जे डॉट जे आणि या ठिकाणी घेतोय मी के डॉट के. सो दॅट इज हिअर. आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि इथे जर पाहिलं तर मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा नंबर 1 मध्ये दॅट इज हिअर आय क्रॉस आय. इथे घेतोय मी जे क्रॉस जे आणि इथं घेतोय मी के क्रॉस के. आर यू गेटिंग माय पॉईंट. आणि यांची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे बेटा व्हॅल्यू फाइंड आउट. वी हॅव टू फाइंड आउट दॅट व्हॅल्यूज. हे आपल्याला कळालं पाहिजे. यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आय डॉट आयची व्हॅल्यू किती आहे, जे डॉट जे की कितनी आहे, के डॉट के, आय क्रॉस आय किती आहे, जे क्रॉस जे किती आहे आणि के क्रॉस के किती आहे. आपण इथे चेक करूया बेटा. आपको समझ में आना चाहिए. डॉट प्रोडक्ट म्हणलं की फॉर्म्युला काय आहे ए बी कॉस थीटा.
ए बी कॉस थिटा म्हणजे ए कोण आहे वेक्टर एचं मॅग्निट्यूड, बी कोण आहे वेक्टर बीचं मॅग्निट्यूड आणि थिटा त्यांच्यामधला अँगल आहे. आता बघ बरं इथं ए बी कॉस थिटा, ए म्हणजे कोण आहे आय आणि बी म्हणजे कोण आहे आय. सो यहाँ पे देख लो ए का मॅग्निट्यूड 1, दुसऱ्या एचा मॅग्निट्यूड सो या आयचं मॅग्निट्यूड ए म्हणजेच यहाँ पे देख लो ए बोले तो आय आणि इथं बी म्हणजे पण आय. ए का मॅग्निट्यूड म्हणजेच आयचं मॅग्निट्यूड 1, बी का मॅग्निट्यूड म्हणजेच आयचं मॅग्निट्यूड 1 इंटू सो दॅट इज युअर कॉस, दोघांची डायरेक्शन अलॉंग द एक्स ॲक्सिस म्हणून इथे काय आलं बेटा 0, कॉस 0 किती आहे 1, 1 इंटू 1 इंटू 1 दॅट बिकम द 1. तो कभी भी मत भूलो आय डॉट आय ची व्हॅल्यू किती असते 1. आता जे डॉट जे एच्या ठिकाणी जे बीच्या ठिकाणी पण जे दॅट इज ईयर पहले का मॅग्निट्यूड 1 दूसरे का मॅग्निट्यूड 1 इंटू दोनों के बीच का एंगल कितना है 0, कॉस 0 दॅट बिकम द 1. इथे पण देख लो बेटा पहिले का मॅग्निट्यूड 1 दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 1 आणि इथे जर पाहिलं कॉस अँगल किती आहे 0 दॅट बिकम द 1. सो डोंट फॉरगेट अबाउट दॅट आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के व्हॅल्यू किती येणार आहे 1 1 1, कारण डॉट प्रोडक्टमध्ये येणारा हा कोण आहे स्केलर आहे वेक्टर नाही आहे. सो यहाँ पे देख लो बेटा आय क्रॉस आय. आता बघ पहिल्याचं मॅग्निट्यूड कितना आहे 1, दुसरे का मॅग्निट्यूड कितना आहे 1 आणि इथं काय घेतोय रे मी साइन 0. सो दॅट इज हियर मी इथं काय घेतोय साइन 0. आता साइन 0 घेतलंय मी, सो दॅट बिकम दॅट 1 इंटू 1 इंटू साइन 0, साइन 0ची व्हॅल्यू किती आहे 0, 0 0 घेतलं तर हा काय येईल रे बेटा 0. पण आपल्याला माहीत पाहिजे आणि ते म्हणजेच काय की क्रॉस प्रोडक्टमध्ये येणारा रिझल्टंट हा व्हेक्टर असतो. पण इथे बघ पहिल्याचं मॅग्निट्यूड 1 दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 1 त्यांच्यातला अँगल किती आहे 0, साइन 0 0, आन्सर किती आलं 0. पण हा व्हेक्टर आहे म्हणून याच्यावरती ॲरो लिहिला तर दॅट इज कॉल्ड ॲज द झिरो व्हेक्टर. आणि यांचं जर बघितलं आपण तर हे आपल्याला इथे रिलेशन कळालं पाहिजे. चलो मैं यहाँ पे लिखता हूँ जे क्रॉस जे, जेची मॅग्निट्यूड 1 दुसऱ्या जेचं मॅग्निट्यूड 1 साइन 0 ये भी कितना है 0, लेकिन ये 0 वेक्टर येईल आणि इथं के चं मॅग्निट्यूड 1 दुसऱ्या केचं मॅग्निट्यूड 1 यांच्यातला अँगल 0, साइन 0 कितना आएगा 0 दॅट इज हियर. तो कभी भी मत भूलो आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के 1, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के किती येणार आहे बेटा 0 व्हेक्टर. सो दॅट इज हियर. तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. आता मी इथे काय करतो बेटा सिंपल सी बात है. आता इथे मी नंबर 2 सो यहाँ पे भी लिखता हूँ मैं आणि नंबर 2 या ठिकाणी लिहितोय. आता इथे विसरायचं नाही बरं, आपल्याला एवढं कळालं पाहिजे की डॉट प्रोडक्ट डज नॉट ओबे द डॉट प्रोडक्ट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ बट द क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ बिकॉज इट फॉलो द राईट हँड थंब रूल. आणि राईट हँड थंब रूलमध्ये सेन्स ऑफ क्रॉस प्रोडक्ट आपल्याला 2 मिळाल्या होत्या, एक क्लॉकवाईज आणि दुसरी अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं आणि क्लॉकवाईज काय घ्यायचं निगेटिव्ह. आता इथे जर पाहिलं तर मला इथे आन्सर काय काढायचं बघ बेटा. मी इथे काय लिहितोय आय क्रॉस सो दॅट इज हियर इथे डॉट प्रोडक्ट आहे. मी इथे घेईल आय डॉट जे, परत इथे घेतोय मी जे डॉट के आणि इथे घेतो मी के डॉट आय. यांची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. इथे पण मी जर पाहिलं तर इथे काय घेतोय मी आय क्रॉस जे, परत इथे घेतोय मी जे क्रॉस के आणि इथे घेतो के क्रॉस आय. हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. सो दॅट इज हियर. पण आपल्याला इथे एक ट्रिक फार महत्त्वाची आणि हे तुम्हाला आली पाहिजे. ते म्हणजेच काय बेटा इथे कधी पण आहे ना, सो दॅट इज द इम्पॉर्टंट. इथे एक सर्कल यूज करायचं दॅट इज द मॅजिक सर्कल. आणि इथे मी घेतो आय, इथे घेतो जे आणि इथे घेतो एक के आणि यांची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज असेल तर व्हॅल्यू घ्यायची पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असेल तर काय घ्यायची निगेटिव्ह. हे राईट हँड थंब रूलने बघितलं. आता बघ बरं आय क्रॉस जे, आय क्रॉस जे, जे क्रॉस के, के क्रॉस आय म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज आहे ओके आणि दुसरा आहे क्लॉकवाईज राईट हँड थंब रूल. आता आपण हे चालू करूया. इथे राईट हँड थंब रूल नाही आहे. आता डॉट प्रोडक्ट म्हणलं की आपल्याला माहित पाहिजे मैग्नीट्यूड क्या होता है बेटा ए बी कॉस थीटा. अभी देख लो पहले का मैग्नीट्यूड कितना है 1, दूसरे का मैग्नीट्यूड कितना है 1 इंटू कॉस. आपको समझ में आना चाहिए आई अलॉन्ग एक्स एक्सिस, जे अलॉन्ग वाय एक्सिस एंगल किती आला 90, कॉस 90 किती आहे 0. आर यू गेटिंग माय पॉईंट. इथं 0 व्हेक्टर येणार नाही कारण डॉट प्रोडक्टमध्ये येणारा रिझल्टंट हा कोण असतो स्केलार. जेचं मॅग्निट्यूड 1, केचं मॅग्निट्यूड 1 इंटू कॉस, दोघांच्या मधला अँगल जे वाय ॲक्सिस के झेड ॲक्सिस अँगल किती आला 90 डिग्री, कॉस 90 किती आहे 0. परत केचं मॅग्निट्यूड 1, जेचं मॅग्निट्यूड आयचं मॅग्निट्यूड किती आहे 1, यांच्यामधला अँगल किती आहे कारण जे झेड ॲक्सिस आणि आय एक्स ॲक्सिस किती येईल बेटा 90 डिग्री दॅट बिकम द 0. तो कभी भी मत बोलो. ते म्हणजेच काय आय क्रॉस जे, जे क्रॉस के आय डॉट जे, जे डॉट के डॉट आय डॉट प्रोडक्ट यांचा किती येतो रे बेटा 0. आता आपण इथे स्टडी करूया. इथे स्टडी करताना इथे बघ पहिल्याचं मॅग्निट्यूड 1, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 1, यांच्यामधला अँगल किती आहे बेटा 90, साइन 90 किती रे बेटा 1.
मग याचं मॅग्निट्यूड किती आलं बेटा 1. पण यांच्यामध्ये येणारा रिझल्टंट हा कोण असतो, तर यांच्यामधला येणारा रिझल्टंट हा वेक्टर असतो आणि त्याची डायरेक्शन प्लेनला परपेंडिक्युलर, एक्स आणि वाय हा एक प्लेन आहे आणि त्याला परपेंडिक्युलर झेड आहे. झेड म्हणलं तर इथे त्याचं मॅग्निट्यूड 1 आहे आणि डायरेक्शन झेड म्हणजे कोण येणार के. सो दॅट इज अ जे क्रॉस आय म्हणजे काय, जेचं मॅग्निट्यूड 1, केचं मॅग्निट्यूड किती आहे बेटा 1, साईन अँगल किती आहे 90 डिग्री, साईन 90 किती येईल बेटा 1. पण यांची डायरेक्शन जे आणि के हे एका प्लेनला आहे, त्याला परपेंडिक्युलर कोण नाही इथे आय म्हणजेच कोण रे बेटा एक्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर आय. अभी यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे याचं मॅग्निट्यूड 1, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 1, इथे साईन 90 घेतो, साईन 90 इज देअर आणि इथे कोण नाही आहे बघ बरं जे. सो दॅट इज हिअर, कारण मॅग्निट्यूड 1 आलं पण डायरेक्शन प्लेनला कशी असते बेटा परपेंडिक्युलर. ओके, आता मी इथे जर पाहिलं तर इथे लिटल बिट मी चेंज करेल. काय करेल इथे बघ इथे. सो ओके, सो नंबर 3 आपण इथे जर पाहायला गेलं तर चलो मैं कंटिन्युअसली आपला ॲक्सिस कंटिन्यू करूया, पार्टीशन. ठीक आहे बेटा. अभी यहाँ पे देख लो नंबर 3. नंबर 3 मध्ये काय करतो हे विसरायचं नाही बरोबर. जे डॉट आय. ओके, इथे काय केलं के डॉट जे. ओके, इथे काय केलं बेटा आय डॉट के. ओके, आणि इथे काय घेतोय नंबर 3 मध्ये. सो दॅट इज हिअर, यांना जे क्रॉस आय, इथे काय घेतो के क्रॉस जे आणि इथे घेतो आय क्रॉस के. सो दॅट इज हिअर. आता इथे जर पाहिलं आपण तो कैसे निकालेंगे देख लो. या दोघांमध्ये पण काय केलं मी बदललं, आयच्या ठिकाणी जे घेतलं आणि जेच्या ठिकाणी आय घेतला, अदला बदली केली आपण. लेकिन डॉट प्रोडक्ट फॉलो द कम्यूटेटिव लॉ, क्रॉस प्रोडक्ट डज नॉट फॉलो द कम्यूटेटिव लॉ. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. देख लो बेटा, जे का मैग्नीट्यूड 1, आई का मैग्नीट्यूड 1, दोनों के बीच का एंगल 90. सो दैट इज हियर कॉस 90. कॉस 90 की वैल्यू किती आहे 0, दैट बिकम 0. केचा मैग्नीट्यूड 1, जे का 1, यहाँ पे देखा जाए कॉस एंगल किती है 90, कॉस 90, ये भी कितना आएगा बेटा 0. सो दैट इज हियर, इथे किती आहे 1, इसका मैग्नीट्यूड 1, एंगल किती आहे 90, कॉस 90, दैट बिकम कितना आएगा बेटा 0. तर आपल्याला समजलं पाहिजे आय डॉट जे असेल किंवा जे डॉट आय असेल व्हॅल्यू 0 येते. आदला बदली केली तरी डॉट प्रोडक्टला फरक पडत नाही. क्रॉस प्रोडक्ट देख लो बेटा, जे क्रॉस आय, इथं जे आहे आणि इकडे आय आहे, डायरेक्शन कशी झाली बेटा क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह राईट हँड थंब रूलने सांगितलं आणि क्लॉकवाईजला काय घ्यायचं रे निगेटिव्ह. आता बघ जेचं मॅग्नीट्यूड 1, आयचं मॅग्नीट्यूड किती आहे बेटा 1, अँगल किती आहे 90 डिग्री, साईन 90 किती येईल रे बेटा 1 येईल, नो प्रॉब्लेम. पण इथे बदलाबदली केली आहे म्हणून काय येईल रे मायनस, आणि इथे कोण येणार आहे बेटा जे आहे आय आहे म्हणजे काय येईल रे बेटा के. सो यहाँ पे देख लो केचं मॅग्नीट्यूड 1, जे का मॅग्नीट्यूड 1, दॅट इज हिअर साईनला साईन, दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री आहे. मग आता इथे बघ, इथे जर पाहिलं आपण तर मायनस येईल कारण काय आहे बेटा क्लॉकवाईज आहे. 1 आलं पण इथे के आहे, जे आहे कोण नाही आहे आय. सो दॅट इज कॉल्ड ॲज द मायनस आय. आणि आय क्रॉस के, आय का मॅग्नीट्यूड 1, केचं मॅग्नीट्यूड 1, इथे साईन अँगल किती आहे 90 डिग्री आहे पण हे कसं आहे क्लॉकवाईज आहे म्हणून काय येईल रे बेटा मायनस, कोण नाही आहे इथे जे. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दॅट इज हिअर, हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. आता आपण पुढे जाऊया बेटा प्रॅक्टिसमध्ये. सो यहाँ पे अगर देखा जाए तर आपण इथे थोडासा पुढे जाऊया. सो चलो नंबर 3, आता नंबर 4मध्ये घेऊया. आणि नंबर 4मध्ये इथे पण घेऊया नंबर 4 आणि इथे पण घेऊया नंबर 4. अभी यहाँ पे देख लो बेटा, सिंपल आहे आणि ते म्हणजेच काय, इथे थोडासा कॉन्सन्ट्रेशन हवं आहे. कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आता काय केलं मी इथे 2 व्हेक्टर दिलेत आपल्याला. मैं इथे घेतो फाइंड आउट डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू ए आय किंवा A1I B1J प्लस C1K अँड वेक्टर B इज इक्वल टू A2I प्लस B2J प्लस C2K. इथे घेतो मी, दॅट इज हिअर फाइंड आउट क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर ए, परत तोच आहे वेक्टर ए इज इक्वल टू दॅट इज हिअर A1I प्लस B1J प्लस C1K अँड वेक्टर B इज इक्वल टू A2I प्लस B2J प्लस C2K.
चलो मान लिया मी इथे एक वेक्टर घेतला दॅट इज हियर 2i प्लस 3j प्लस 4k हा पहिला वेक्टर आहे, समजा हा आहे वेक्टर ए. तर मला सांग a1 की वैल्यू किती है 2, b1 की किती है 3, c1 की किती है, सो दैट इज कॉल्ड एज द 4. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दैट इज हियर. आता यांचा डॉट प्रोडक्ट काढायचं आहे सर, कसं काढणार आहेत, डोंट वरी अबाउट इट बेटा. मी इथे काय करतोय व्यवस्थित, कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सो आता मी इथे काय करतोय बघ बेटा, मी इथे घेतो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी. इथे घेतो मी दॅट इज a1i प्लस b1j प्लस c1k. ओके, डॉटमध्ये घेतो. काय घेतो रे बेटा, a2i प्लस b2j प्लस काय घेतो रे बेटा c2k. ओके, आता डॉट प्रोडक्ट आहे, आपल्याला कळालं पाहिजे. याने ह्या एक टर्मने या तिघांना मल्टिप्लाय, परत या टर्मने या तिघांना मल्टिप्लाय, या टर्मने तिघांना मल्टिप्लाय. अपन इधर ब्रैकेट सॉल्व करूया. काय सॉल्व करूया बेटा, ब्रैकेट सॉल्व करूया. तो ब्रैकेट सॉल्व करेंगे तो यहाँ पे क्या आएगा, सो देख लो बेटा, आई ला आई, इथे a1 है, इथे a2 है, तो मैं यहाँ पे क्या लिखूँगा, a1 a2 i डॉट i. ओके, प्लस a1 b2 i डॉट j प्लस a1 c2 i डॉट k. ओके, प्लस आता सेकंड टर्मने याला मल्टिप्लाय करूया. नीट लक्ष दे बेटा, काय रे बेटा, b1 a2 j डॉट i प्लस b1, नीट कॉन्सन्ट्रेशन, b1 b2 काय रे बेटा j डॉट j प्लस इथे काय रे बेटा b1 c2 j डॉट k. ओके, प्लस आता तिसऱ्या टर्मने याला मल्टिप्लाय करूया. काय रे बेटा c1 a2 k डॉट i प्लस इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो क्या आएगा बेटा c1 b2 k डॉट j प्लस इथे घेऊया अपन c1 c2 k डॉट k. अभी आपको मालूम होना चाहिए, आत्ताच शिकलोय आपण, आणि ते म्हणजेच काय बेटा, अभी पडा आहे, i डॉट i ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1, j डॉट j ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1, k डॉट k ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1, कारण अँगल किती आहे बेटा त्यांच्यातला 0, cos 0 किती आहे 1. आत्ताच आपण घेतलं i डॉट j किती आहे रे 0, i डॉट k किती आहे बेटा 0, j डॉट i किती आहे बेटा 0, परत इथे j डॉट k वाटलं तर तुम्ही स्क्रॉल करून बघू शकता. सो दैट इज़ अ 0. यहाँ पे देखा जाए तो बेटा यहाँ पे ये भी वैल्यू कितनी आ गई 0, और ये भी वैल्यू यहाँ पे कितनी आ गई रे 0. सो यहाँ पे देख लो, ठीक से दिमाग लगा के काम करो आणि व्यवस्थित लक्ष दे. मग आता इथे कुठल्या टर्म शिल्लक राहिल्यात तेच तर कळाले पाहिजे तुला. सो दॅट इज हियर. इथे बघ a1 a2, सो दॅट इज कॉल्ड ॲज द a1 a2 प्लस, कारण हे 1 आहे. इथे काय येईल रे बेटा b1 b2 प्लस काय येईल रे बेटा c1 c2. तर कधी पण तुला कळालं पाहिजे की व्हेक्टर a डॉट व्हेक्टर b जर तो व्हेक्टर आपल्याला कुणाच्या फॉर्ममध्ये दिला असेल, बेस व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये, तर त्याचा फॉर्म्युला काय येईल रे बेटा a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. हे आपल्याला कळायला बाकीच्या टर्म तर आपल्याला 0 येतो, हा फॉर्म्युला आला. जर समजा आपल्याला असं दिलं 2i प्लस 3j प्लस 4k आणि i प्लस j प्लस 3, तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट काढायचा. तर फॉर्म्युला a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2, त्याच्यात a1 b1 c1 a2 b2 c2 फाइंड आउट करायचं आणि डायरेक्ट त्यांचं मल्टिप्लिकेशन करून काय करायचे, ॲडिशन करायचे. सो दॅट इज हियर. आता आपण इथे जाऊया बेटा, यहाँ पे जाएंगे, क्या करेंगे, यहाँ पे देख लो ठीक से. इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो बेटा, क्या करेंगे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, आणि वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, इथे जर पाहिलं पहिल्या ब्रॅकेटमध्ये a1i प्लस b1j प्लस c1k क्रॉस a2i प्लस b2j प्लस c2k. सो दॅट इज हियर. मग आता आपण परत ब्रॅकेट सॉल्व करूया. काय होईल बघ बरं, इथे a1 a2 i क्रॉस i प्लस a1 b2 i क्रॉस j प्लस a1 c2 i क्रॉस k प्लस कोण येईल बघ आता b1 a2 j क्रॉस i प्लस b1 b2 j क्रॉस j प्लस
इथे जर पाहिलं अपन तो यहाँ पे देख लो बेटा क्या आएगा, सो दैट इज कॉल्ड B1 C2 दैट इज हियर J क्रॉस K प्लस, आता तिसऱ्या टर्मने पूर्ण ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटला काय येईल रे बेटा C1A2 K क्रॉस I प्लस इथे जर पाहिलं C1B2 K क्रॉस J प्लस इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देखो C1C2 K क्रॉस K। आता इथे पाहायला पाहिजे तर इथे फॉर्म्युला जरा वेगळा येईल। अभी यहाँ पे देख लो I क्रॉस I 0, J क्रॉस J 0, K क्रॉस K किती आहे बेटा 0 आहे। ओके, आता यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला कळालं पाहिजे हाऊ टू सॉल्व दॅट, हे रिलेशन्स आपल्याला कळालं पाहिजे। I J K I क्रॉस J, सो त्याची व्हॅल्यू काय येईल रे बेटा K, परत I J K, आता इथं K I आहे म्हणजे इथे काय येईल रे बेटा मायनस J, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज कळालं पाहिजे। परत I J K पण इथं J क्रॉस I आहे म्हणजे इथे काय येईल रे बेटा मायनस K, इथे जर पाहिलं I J K सो दॅट इज हियर म्हणजे इथे काय येईल बेटा प्लस I। आत्ता मी घेतलेलं आहे वरती हे कळालं पाहिजे। आता K क्रॉस I ची व्हॅल्यू किती आहे, I J K हे उलटं आलं आहे म्हणून आपण इथे जर बघितलं तो K क्रॉस I क्रॉस J, J क्रॉस K, K क्रॉस I, सो दॅट इज हियर याची व्हॅल्यू आहे J। आणि परत इथे बघ A क्रॉस I क्रॉस J, J क्रॉस K, K क्रॉस I, इथे जर उलटं इथे म्हणजे इथे काय येईल रे बेटा माइनस I, सो दैट इज़ हियर। हे रिलेशंस आपल्याला इथे कळाले पाहिजेत। चलो अभी हम यहाँ पे देख लो क्या होगा, देख लो सिंपल सी बात है। इथे काय येईल रे बेटा हे इथे येईल A1 B2 K माइनस A1 C2 इथे J आहे, परत इथे जर पाहायला गेलं माइनस B1 A2 K, इथे तर हे 0 आहे, हे किती आलं रे बेटा प्लस B1 C2 I प्लस हा जर इथं बघितला तर C1 A2 J आणि इथे इथे पाहायला गेलं तर माइनस C1 B2 I। ओके बेटा, अभी यहाँ पे देख लो हम कॉमन निकालेंगे किसको बेटा I ला कॉमन काढूया बेटा। I यहाँ पे देख लो I किधर किधर है, इथे पण I आहे आणि इथे पण I आहे, तर मी काय घेईल रे बेटा B1 C2 माइनस C1 B2, ठीक आहे B1 C2 आणि इथं माइनस C1 B2। आता इथे बघ मी माइनस Jला कॉमन काढतो, सो दैट इज़ हियर माइनस J। आता आपल्याला इथे जर पाहिलं तो माइनस J को कॉमन निकालूंगा, J इधर माइनस J काय येईल रे बेटा A1 C2, कारण हा जर मी इथे माइनस Jला कॉमन काढलं A1 C2 माइनस J कुठे येते बेटा C1 A2 प्लस K को कॉमन निकालूंगा, K किधर है बेटा K म्हणलं तर इथे काय येईल रे बेटा A1 B2 आणि इथे K कुठे आहे रे बेटा माइनस B1 A2। अरे बाप रे कसला डेंजर फॉर्म्युला आला बघ बरं इथे। आता मोस्टली जर पाहायला गेलं ना बेटा तो यहाँ पे फॉर्म्युला कितना इजी आया, इतना यहाँ पे कितना डिफिकल्ट आया, तर हा डिफिकल्ट आहे, गोंधळ झाला, हा तर पाठ होऊ शकत नाही। पण स्कूलमध्ये तुम्ही डिटर्मिनंट शिकलात बघा, क्या पढ़ा है आपने डिटर्मिनंट, तर आपण इथं डिटर्मिनंटचा यूज करूया तो दॅट बिकम द इजी फॉर अस। मग आपण काय करतो याला थोडं वरती घेऊया, ठीक है बेटा, यहाँ पे इसको हम ऊपर लेके जाते हैं और दैट इज़ हियर आणि हा कंटिन्यू इथे करतो आहे। आता मला कधी पण A क्रॉस B घ्यायचं असेल तर मी काय करेल वेक्टर A क्रॉस वेक्टर B, तर याला डायरेक्ट मी डिटर्मिनंट घेतो, सो दॅट इज हियर डिटर्मिनंट 3 रो 3 कॉलम I J K A1 B1 C1 A2 B2 C2, हा घ्यायचा प्लस, हा घ्यायचा मायनस, हा घ्यायचा प्लस। स्कूलमध्ये सांगितलं आहे प्लस I, ओके, हा कॉलम आणि हा रो हाईड करा, काय येईल बेटा C2 B1 किंवा B1 C2 मायनस काय येईल बेटा C1 B2, हा क्रॉस मल्टिप्लाय केला बघ बरं, पहिली टर्म तर ॲज इट इज आली आपल्याला। आता इथे मायनसला मायनस काय घेतलं रे बेटा J, हा त्याचा रो आणि हा त्याचा कॉलम, हा जर हाईड केला तर काय येईल बेटा A1 C2 मायनस C1 A2,
C1A2 देख मला ये और ये मॅच हो गया. प्लसला प्लस इथे घेऊया के, तर केचा हा रो आहे आणि हा त्याचा कॉलम आहे, हाईड केला. तर काय येईल बेटा A1B2 मायनस B1A2, सो दॅट इज हियर B1A2. तर हे रिलेशन देख लो. तर व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉईंट, कधी पण लक्षात ठेवायचं डॉट प्रोडक्ट आला की फॉर्म्युला वापरायचा A1A2 प्लस B1B2 प्लस C1C2, आणि क्रॉस प्रोडक्ट आला तर सिम्पल काय करायचा डिटर्मिनंट 3 रो आणि 3 कॉलम. काय करायचं आपण 3 रो घ्यायचे आणि 3 काय घ्यायचे बेटा कॉलम. दॅट कॅन बिकम द इझिली वी कॅन फाइंड आउट दॅट व्हॅल्यूज. आता आपण जर इथे पाहिलं तर अभी हम यहाँ पे आगे लेके जाते. सो इथे जाऊया आपण, अँड दॅट इज नथिंग बट इथे परत आपण इथे आपलं पार्टिशन तयार करूया. चलो यहाँ पे है. सो क्वेश्चन काय आहे बघ बेटा, वी हॅव गिवन दॅट क्वेश्चन वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस k and vector b is equal to i प्लस 2j प्लस 3k. ओके बेटा, आता आपल्याला यांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे. तो सिंपल है बेटा. 2 बोले तो कौन है बेटा A1, 3 बोले तो कौन है बेटा B1, यहाँ पे 1 है तो ये कौन है बेटा C1, यहाँ पे 1 है हे कौन है बेटा A2, हे 2 म्हणजे कौन है बेटा B2 आणि हे कौन है बेटा C2. तो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला फॉर इझी आहे A डॉट B इज इक्वल टू क्या आएगा इन A1A2, सो दैट इज द फॉर्म्युला A1A2 प्लस काय येईल बेटा B1B2 प्लस काय आहे रे बेटा C1C2. A1A2 2 into 1, so that is here 2 plus B1B2 3 into 2 that is a 6 plus C1C2 1 into 3 that is here 3, so that is 2 plus 6 8 8 plus 3 that is called as the 11. आणि डॉट प्रोडक्टमध्ये येणारा रिझल्टंट हा स्केलर असतो, त्याचं ते मॅग्निट्यूड आहे. आता इथे तोच वेक्टर घेऊया. चलो मान लिया वही वेक्टर लिखते हैं हम, सेम वेक्टर घेऊया. वेक्टर ए 2i प्लस 3j प्लस k and vector b is equal to i plus 2j plus 3k. अभी आपको यहाँ पे देखा चाहिए तो आपल्याला कळालं पाहिजे इथे 2 म्हणजे कोण आहे A1, 3 म्हणजे कोण आहे B1, सो दॅट इज द B1 आणि इथे 1 आहे म्हणजे कोण आहे बेटा C1, यहाँ पे 1 है कौन है बेटा A2, इथे यहाँ पे देख लो बेटा ये कौन है B2 और यहाँ पे देखो ये कौन है C2. आता आपण क्रॉस प्रोडक्ट घेऊया वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. काय करूया डिटर्मिनंट क्या है I प्लस जे आणि इथं के. वाटलं तर इथे प्लस नाही आहे, सो दॅट इज हियर आय इथं घेतो जे आणि इथं घेतो के. आय प्लस जे मायनस के प्लस A1 B1 C1 दॅट इज अ 2 3 1 A2 B2 C2 1 2 अँड 3. आता आपण इथं व्हॅल्यू काढूया आय म्हणजे हा रो आणि हा कॉलम हाईड केला 3 into 3 दॅट इज हियर 9 मायनस 2 into 1 दॅट इज अ 2 मायनस जे हा रो आणि कॉलम हाईट केला 2 into 3 दॅट इज अ 6 मायनस 1 प्लस के. आता के म्हणजे हा रो आणि हा कॉलम हाईट केला 2 into 2 दॅट बिकम 4 मायनस 1 into 3 दॅट इज अ 3. सो व्हॉट बिकम दॅट आन्सर 9 minus 2 दॅट इज कॉल्ड ॲज द 7i, 6 minus 1 that is a 5 that is a minus 5j, and here 4 minus 3 that is here plus 1k. so that is here. बघ बरं इकडे क्रॉस प्रोडक्टमध्ये रिझल्टंट कोण आहे वेक्टर, डॉट प्रोडक्टमध्ये रिझल्टंट कोण आहे मॅग्निट्यूड म्हणजे कोण आहे बेटा स्केलर. आता याचा मॅग्निट्यूड काढायचं तर फार सोपं आहे. इसका मॅग्निट्यूड हम कैसे निकालेंगे अंडर रूटमध्ये 7चा स्क्वेअर 49 प्लस 5चा किती आहे बेटा 25 प्लस 1चा 1 आहे म्हणजे 50 दॅट बिकम द अंडर रूट 75 दॅट इज कॉल्ड ॲज द 5√3. हे त्याचं काय झालं रे मॅग्निट्यूड. आर यू गेटिंग माय पॉइंट. आज का लेक्चर आपको 2 बार 3 बार देखना है, रिवाइज करना है, नोटबुक में बहुत अच्छे से लिखना है. हे आपल्याला कळालं पाहिजे. आज अपन कंटिन्यूअसली डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टची काय घेतली है बेटा प्रैक्टिस. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी. सो पैकअप.